जय खानदेश मंडळी. अजिबात कडू न लागणारे असे मेथीचे लाडू. मग या मेथीचे लाडू करायला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण अर्धा किलो मेथी ही घेतलेली होती. तिला आपण दळून आणली. छान पीठ तयार करून घेतलं तिचंवालं. आता ते पीठ आपण चांगलं तेलात भाजून घेणार. तेल टाकून थोडं. आता पावशेरभर गहू घेतलेले होते. त्याचं पीठ तयार करून घेतलं आपण. ते पीठ पण आपण छान असं तेल टाकून भाजून घेणार. आता आपण 2 किलो गूळ घेतलेला होता व 1.5 किलो या पातेल्यात आपण तेल टाकलेलं आहे. ते छान मिक्स करून घेऊ. आता आपण इथे काजू बदाम हे छान तेलात तळून घेतलेले होते. ते पण आपण मिक्सरमधून काढून घेणार. आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जे गूळ टाकून आपण तेलात हे करून घेतलेली ती पेस्ट ती आता आपण अगोदर त्यात गरम गरम टाकणार आहोत. त्यानंतर आता आपण जे मेथीचं पीठ व गव्हाचं पीठ जे होतं भाजलेलं ते आपण टाकणार. त्यानंतर काजू बदामची पेस्ट टाकणार. डिंक पण आपण भाजून घेतलेला होता, छान तळून घेतलेला होता तेलात, तो पण आपण टाकणार. व आता खोबरं आपण किसून घेतलेलं होतं ते खोबरं पण आपण त्यात टाकणार. मिक्स करून घेणार चांगलं. आता खारीक ही दळून आणलेली होती व त्यात शेंगाळ्यांचं पीठ हे सुद्धा दळून आणलेलं आहे, ते सुद्धा आपण त्यात टाकून देणार व त्याला छान एकत्र करून घेणार. बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं. ते एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला छान असं मिक्स करायचं. आता थंडीचे दिवस आले ना, मेथीचे लाडू हे खूप उपयुक्त आहेत आपल्या शरीरासाठी. मेथीचे लाडू खाल्ले तर आपल्या कंबरदुखीपासून आपण तणावमुक्त होतो. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हीही करून बघा कसे येतात ते मेथीचे लाडू. तुम्ही मेथीचे लाडू केल्यानंतर मला कसे आले नक्की कमेंट करा. मला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर मला अगोदर सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन रेसिपीसाठी. तुमच्यासाठी दररोज नवीन रेसिपी या टाकत जाणार. बघा किती छान आपले मेथीचे लाडू हे तयार होत आहेत. पुण्यात आले बघा किती छान असे